मित्रांनो, जर तुम्हाला सांगितलं की NSE मार्केट क्लोजिंग टाइम मध्ये मोठा बदल होऊ शकतो आणि याचा थेट परिणाम तुमच्या इंट्राडे ट्रेडिंग, ऑप्शन बाईंग, स्कॅल्पिंग आणि शेवटच्या 10 मिनिटाच्या मुवमेंटवर पडू शकतो, तर कल्पना करा, तुम्ही दिवसभर ट्रेड करता, प्रॉफिटमध्ये असता, पण शेवटच्या काही मिनिटात मार्केटमध्ये अचानक वॉलेंट मूव्ह येते आणि पूर्ण गेम बदलतो. आता प्रश्न असा आहे की हे खरंच होणार आहे का? 3:30 ऐवजी मार्केट 3:40 बंद होईल का? याचा ट्रेडरला फायदा काय होईल की नुकसान होईल? ऑप्शन बायर खुश होतील का सेलर्स? आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण प्रत्येक गोष्ट सोप्या भाषेत डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही मार्केटमध्ये सिरियस ट्रेडर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा, कारण इथेच मिळते रिअल मार्केट नॉलेज. चला सुरू करूया. मित्रांनो, सध्या एक चर्चा खूप जोरात आहे की NSE मार्केट टाइम मध्ये बदल करू शकते. म्हणजेच आज मार्केट क्लोजिंग टाइम 3:30 PM आहे, पण चर्चा अशी आहे की मार्केट क्लोजिंग टाइम 3:40 राहू शकते. म्हणजेच ट्रेडर्सना एक्स्ट्रा 10 मिनिटं मिळतील. आता काही लोक म्हणतात, अरे फक्त 10 मिनिटं आहेत, त्यात काय फरक पडतो? पण मार्केटमध्ये काम करणाऱ्या ट्रेडरला माहित आहे की 10 मिनिटं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. कधी कधी मार्केटमध्ये फक्त 5 मिनिटांमध्ये फुल ट्रेंड बदलतो. एक कॅन्डल मध्ये प्रॉफिट लॉस मध्ये कन्वर्ट होतो आणि लॉस रिकवर पण होतो. विशेषतः निफ्टी एक्सपायरी, बँक निफ्टी मुवमेंट, FI ऍक्टिव्हिटीज, क्लोजिंग ऍडजस्टमेंट, ऑप्शन प्रीमियम डीके, हे सगळं शेवटच्या वेळेत जोरात होतं. म्हणून हा छोटा चेंज दिसत असला तरी इम्पॅक्ट मोठा असू शकतो. आता मोठा प्रश्न, NSE टाइम चेंजिंग करण्याची गरज काय? यामागे काही पॉसिबल रिझन असू शकतात. पहिला रिझन असू शकतो ग्लोबल मार्केट सायक्रोनायझेशन्स. आज इंडियन मार्केटवर फॉरेन मार्केटचा इम्पॅक्ट खूप वाढला आहे. स्पेशली युरोप मार्केट ओपनिंग, US फ्युचर मुवमेंट, क्रूड ऑइल प्राइस मुवमेंट, डॉलर इंडेक्स. कधी कधी 3:15 नंतरही मोठी मोमेंटम येते. मार्केट क्लोज झाल्यावर ट्रेडर हेल्पलेस होतो. जर टायमिंग वाढलं तर इन्स्टिट्यूशनला रिॲक्शनसाठी एक्स्ट्रा वेळ मिळेल. दुसरा पॉइंट, क्लोजिंग व्हॉलेटिलिटी कंट्रोल. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, 3:20 ते 3:30 अचानक वाईल्ड मुवमेंट येते. काही वेळा ऑपरेटर ऍक्टिव्हिटी पण दिसते. 10 मिनिटं एक्स्ट्रा दिली तर मुवमेंट थोडं स्मूथ होऊ शकतं. तिसरा पॉइंट, बेटर प्राइस डिस्कवरी. मोठे इन्स्टिट्यूशन्स शेवटच्या वेळेत मोठे ऑर्डर्स एक्झिक्यूट करतात. त्यामुळे मार्केट प्राइस रिलॅस्टिक होण्यासाठी एक्स्ट्रा टाइम युजफुल ठरू शकतो. पण हे सगळं थेरी आहे. रिअल क्वेश्चन आहे, ट्रेडरवर काय परिणाम होईल? जर तुम्ही इंट्राडे ट्रेडर असाल तर हा सेक्शन केअरफुली ऐका, कारण तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये बदल करावा लागू शकतो. आज काय होतं, बहुतेक ट्रेडर 3:10 ते 3:20 मध्ये पोझिशन क्लोज करतात, कारण मार्केट क्लोजिंग जवळ येते. पण जर मार्केट 3:40 बंद झालं तर सायकोलॉजी पूर्ण बदलू शकते. पॉझिटिव्ह साईड, एक्स्ट्रा अपॉर्च्युनिटी मिळेल, लेट ब्रेक ट्रेड मिळू शकतात, मुवमेंट ट्रेड एक्सटेंड होऊ शकतो. निगेटिव्ह साईड काय होऊ शकते, ओव्हर ट्रेडिंग वाढू शकते. ट्रेडर म्हणेल अजून 10 मिनिटं आहेत, ट्रेड घेऊया, आणि इथेच मिस्टेक सुरू होते. जे प्रॉफिट मध्ये असतात ते ग्रीड मध्ये लॉस करतात. म्हणून डिसिप्लिन खूप इम्पॉर्टंट होईल. चौथा पार्ट, ऑप्शन बायर्स वर्सेस सेलर्स. हा भाग खूप इम्पॉर्टंट आहे, विशेषतः ऑप्शन बायर्स आणि सेलर्स साठी. ऑप्शन बायर्स एक्स्ट्रा 10 मिनिट व्हॉलेटिलिटी मिळू शकते. सडनली स्पाइक आल्यास प्रीमियम एक्सपोज होऊ शकतो. एक्सपायरी दिवशी ह्यूज फायदा होऊ शकतो. पण रिस्क काय? थीटा डीके वाढेल. जर मोमेंट नाही आला तर प्रीमियम फास्ट मेल्ट होऊ शकतो.
ऑप्शन सेलर्सला एक्स्ट्रा डीके फायदा होऊ शकतो, पण सडन मूड डेंजर असू शकते. एका वॉलेंट कॅलेंडमध्ये सेलरचा फुल प्रीमियम उडू शकतो, म्हणून हेज करणं इम्पॉर्टंट होईल. स्कॅल्पर्स हा ग्रुप सर्वात जास्त इफेक्टिव्ह होईल, कारण स्कॅल्पर्स शेवटपर्यंत फास्ट मुवमेंट पकडतात. 3:30 ऐवजी 3:40 म्हणजे एक्स्ट्रा सेटअप, एक्स्ट्रा मुवमेंट पण एक्स्ट्रा रिस्क. आता शेवटचे 10 मिनिटं डेंजर का असू शकतात याच्यावर थोडी चर्चा करूया. तुम्ही नोटीस केलं असेल, मार्केट क्लोजिंग जवळ येतात अचानक व्हॉल्यूम वाढतो, कारण इन्स्टिट्यूशन ऍडजस्टमेंट करतात, एफआय पोझिशन स्क्वेअर ऑफ करतात, बिग फंड क्लोजिंग प्राइस मॅनेज करतात, म्हणून शेवटच्या वेळेत कॅन्डल मोठे असतात. रिटेल ट्रेडर इमोशनल होतो, फोमो सुरू होते आणि इथेच नुकसान होतं. म्हणून लक्षात ठेवा, क्लोजिंग मार्केट म्हणजे गॅम्बलिंग नाही, प्लॅन असला पाहिजे. आता प्रॅक्टिकली गोष्ट बोलू. जर टायमिंग खरंच बदललं तर तुम्ही काय करणार? 3 PM नंतर क्वांटिटी कमी करा, प्रॉफिट प्रोटेक्ट करा. क्लोजिंग व्हॉलिडिटी मध्ये रिव्हेंज ट्रेडिंग करू नका. ऑप्शन बाईंग ब्लाइंड करू नका. रिस्क मॅनेजमेंट कंपल्सरी ठेवा. तर मित्रांनो, जर NSE टायमिंग 3:30 वरून 3:40 झाला तर हा छोटा चेंज नाही, याचा इम्पॅक्ट होऊ शकतो इंट्राडे ट्रेडरवर, ऑप्शन बायर्सवर, ऑप्शन सेलर्सवर, स्कॅल्परवर आणि क्लोजिंग व्हॉलिडिटीवर. एक गोष्ट लक्षात ठेवा, मार्केटमध्ये सर्वायव्हर करायचं असेल तर स्ट्रॅटेजी बदलावी लागते, इमोशन नाही. सिस्टीम फॉलो करा. आता कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्यामध्ये 3:40 PM क्लोजिंग ट्रेडरसाठी फायदेशीर असेल की डेंजरस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या ट्रेडर्स मित्रांना आणि सबस्क्राईब करा कोकणी ट्रेडर्स ऑफिशियलला. मी भेटतो पुढच्या पॉवरफुल मार्केट अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.